नाही काही नाही. वंशा, तुम्ही 13 तारखेला काय करताय? का ग? म्हणजे तुम्हाला सुट्टी असेल ना, तर आपण कुठेतरी फिरायला जाऊयात ना. म्हणजे यांना पण सुट्टी आहे आणि अमोलला पण घेऊन जाता येईल. आणि अमोलला तर खूप आवडतं ना फिरायला. म्हणून आणली होतीस का कॉफी? नाही नाही, असेच बनवले. हो ना. 13 तारखेला सुट्टी नाहीये. 13 तारखेला मतदान आहे आणि ते आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे. आपलं भविष्य अवलंबून आहे त्यावर. म्हणजे आपण जे डाळ तांदूळ खातो त्याच्या किमती, पेट्रोलच्या किमती, महागाई, आपण जे टॅक्स भरतो, आपल्या अंगावरचे कपडे, हे सगळं ते नेते मंडळी ठरवतात ज्यांना आपण निवडून देतो. हो की नाही? मग आपण मतदान केलंच पाहिजे. आणि मतदान करणं हा आपला हक्क आहे, आपला अधिकार आहे, जो आपल्याला लोकशाहीने आणि संविधानाने मिळवून दिलाय. तो आपण बजावला पाहिजे की नाही? त्यामुळे मतदान करायचं. आणि खरं तरी सुट्टी नाहीये, तर आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. सॉरी वंश, मी नक्की करेन मतदान. ठरलं का कोणती झाडं पाहिजे? सगळी फळांची पाहिजे. अरे सगळे दादा एक मिनिट, हे सदाफुलीचे 2 द्या आणि ते नका देऊ, आणि हे बाकी हे 3 द्या. ठीक आहे. फुलं म्हणजे झाडांचं बाळ असतं ना, हो. त्याला बाबा नसतात ना, त्याला फक्त आईच असते. म्हणून मला फुलांचीच पाहिजे. बरं, तुला बघ कुठले घ्यायची झाडं, तू घे. काका, हे 5 द्या. मॅडम ही 5 झाड आहेत. ते गाडी ठेवू का? हो हो. मी पण जातो त्याच्या बरोबर. अब्दुल काकांना सांगतो नीट ठेवायला. बर जा तू पण. हे घे. हा घे एक ते. जा. हो आहे की. क्या बात आहे. मग हे रोप घरात लावायचा, तर 1 दिवसात पाणी घालायचं आणि घरात पण जास्त सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायची. घ्या. अरे वा, सगळं माहित आहे की तुला. माझी मा सांगते मा सगळं आजोबा. वा नियती, अमोलने बरोबर बाबांना आजोबा म्हणून हाक मारली ग. तुझं नाव काय आहे बेटा? अमोल. अमोल. अरे वा, छान आहे की तुझं नाव. तुला कसं काय माहिती रे एवढं? माझी आई म्हणते की आपण झाडांकडून खूप गोष्टी शिकू शकतो. आमच्या जुन्या घरामध्ये मोठी बाग होती. आई आजोबांनी खूप झाडं लावलेली, त्यामुळे माहितीये. बाय आजोबा. बाय. बाबा, त्या मुलाला ना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण नक्की कुठे पाहिलं ना तेच आठवत नाही बघा. गोड आहे पोरगा. आता बरं वाटतंय? होय, काय की एकदम उबळा चाले. खोकला वाटत छातीत. हा हाय जरा. ते जरा वाईटच. लय दमवत. आता तुमची सून हाय सोबत म्हणून बरं झालं. अरे ही सून नाही माझी. हा पण असती तर बरं झालं असत. बाबा, काही काय बोलताय तुम्ही? अगं सून नाही तर लेक म्हण. जी होती तिला लेकीगतच जीव लावला होता की. पण काय झालं,
गेली ती गेलीच एकदम. परत फिरून एका शब्दानं बी विचारलं नाही बघ तिने. बाबा आता कशाला तो विषय? माझ्या आत हे खोकला ही सगळी दुखणी लागली ती कशामुळं? काय झालं बाबा? अरे काय सांगायची बाबा तुला आमची चित्रकथा. सून पुण्यात आहे तर एकदा बी भेटायला आली नाही ना. माझ्या नातवाला कधी भेटवलंय मला तिने. काय सांगता? बाबा म्हणायची मला आणि बापासारखंच वागवायची बघ. अरे आज कसं काय अचानक बाहेर आलं काय माहित. बाबा आता तुम्ही त्या मुलाला भेटलात ना म्हणून तुम्हाला असं होतंय बघ. हा बराबर पकडलंच बघ. जा त्यांना पैसे देऊन ये, जाऊया आपण. हो बाबा.